आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। किरकोळ गुन्हा, पोराला सोडून द्या, मी बीड जिल्ह्याचा बाप। ऑडिओ क्लिपमधील संवाद। निशिगंधा खुळे या सायबर सेलच्या पीएसआय यांच्यासोबतचा संवाद असल्याचा दावा। मी दोषी आहे की नाही ते फडणवीस दादांनी स्पष्ट करावं। माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केलेली नाही, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। संदीप क्षीरसागर यांना आंधळेची माहिती कशी मिळते? कृष्णा आंधळे आणि संदीप क्षीरसागर यांचे संबंध असतील, धनंजय मुंडेंचा क्षीरसागर यांच्यावर आरोप। फरार आरोपी कृष्णा आंधळे सोबत काहीतरी बरं वाईट झालं असावं। बीड हत्या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर यांचा मोठा दावा। बीड हत्या प्रकरणी आनंद दवे हायकोर्टात जाणार। पोलिसांच्या तपासावर आमचा विश्वास नाही, प्रकरण राज्याबाहेर चालावं यासाठी याचिका दाखल करणार, आनंद दवे यांची प्रतिक्रिया। मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्री धनंजय मुंडेंची हजेरी। मंत्रालयामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। बीडमध्ये पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 30 तारखेला जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक, तर पंकजा मुंडे देखील 30 तारखेलाच बीड दौऱ्यावर। अंजली दमानिया यांनी दिलेल्या पुराव्यामध्ये तथ्य आढळल्यास अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतील, आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंविरोधातील सर्वच पुरावे अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवारांकडे सुपूर्द, तर मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी। आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवार निर्णय घेणार, दमानियांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणामध्ये सरकारच्या आशीर्वादाशिवाय सुरेश धस तांडव करू शकत नाहीत, तर वाल्मिक कराड राजकारणामध्ये आल्यावर भाजपच्या गटात दिसतील, संजय राऊतांचा दावा। वाल्मिक कराड विरोधात जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक। हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या, अन्यथा बार्शीमधील जमीन ताब्यात घेणार, संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा इशारा। संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यामध्ये ठाकरे गटाला गळती। ठाकरे गटाचे 10 पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का। पुण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळेंवर नाराज। कालच्या बैठकीमध्ये राऊतांसमोर नाराजी व्यक्त केली। राऊत सुप्रिया सुळेंसोबत सविस्तर चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। अहिल्यानगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य राऊतांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। दरम्यान अंबादास दानवे यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू। काँग्रेसचे नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाचा राजीनामा दिला। वरिष्ठ दखल घेत नसल्याची नाराजी व्यक्त करत नवी मुंबई शहरामध्ये काँग्रेसला जोरदार धक्का। एकटे राहिलो तरी पुन्हा आम्ही लढून जिंकून दाखवू। राजूल पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर एवढं पतन होत असताना देखील आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करता, शिंदेंचा टोला। महायुतीमध्ये कुरघोड्या सुरू हे स्पष्ट दिसतंय। पालकमंत्रीपदाला स्थगिती दिल्याचं कधी पाहिलं नाही, सुषमा अंधारे यांची टीका। लोकसभा निवडणुकीआधी संजय शिरसाट यांच्याकडून मला ऑफर होती, भाजपकडून देखील राज्यपाल पदाची ऑफर होती, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा दावा। छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये मराठा समाजाचं आंदोलन। जरांगे यांच्या आंदोलनाची दखल घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन। धानोरा गावामध्ये मराठा आंदोलक टॉवरवर चढले। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये झिशान सिद्दीकी यांच्या जबाबामध्ये अनेक दावे। झिशान सिद्दीकींच्या जबाबात अनिल परब यांच्यासह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब एसआरए प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते, झिशान सिद्दीकी यांचा जबाब। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख। 5:30 ते 6 वाजेपर्यंत दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर संभाषण झाल्याचा झिशान सिद्दीकी यांच्या जबाबात दावा। बाबा सिद्दीकी माझे जीवलग मित्र होते। निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर आम्ही नियमित बोलायचो। सत्य बाहेर यायला पाहिजे आणि न्याय झालाच पाहिजे, झिशान सिद्दीकी यांनी केलेल्या दाव्यानंतर मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया। दाऊदशी संबंध आणि 1993च्या बॉम्बस्फोटातील सहभागामुळे अनमोल बिश्नोईकडून सिद्दीकींना मारण्याचे आदेश होते। पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा मोठा दावा। काही तक्रार असेल तर झिशान यांनी पोलिसांकडे दाद मागावी। बिल्डर कोण आहेत याची चौकशी पोलीस करतील, झिशान सिद्दीकी यांच्या दाव्यानंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा एवढा काळ लोटल्यानंतर झिशान यांनी ही डायरी निवडणुकीच्या वेळीच बाहेर का काढली नाही, झिशान सिद्दीकी यांच्या जबाबावरून सुषमा अंधारे यांचा सवाल।
झिशान सिद्दीकींनी केलेल्या वक्तव्यांची माहिती घ्यावी लागेल. फडणवीसांना खांद्यावर घेऊन नाचणारे मोहित कंबोजच होते ना. झिशान सिद्दीकी यांच्या जबाबानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपवाले एकनाथ शिंदेंची रस्सी कधी चालतील त्याकडे त्यांनी लक्ष ठेवावं. आमची रस्सी आम्ही नव्यानं बांधू. संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर. वर्सोव्यातील शाखा शिवसेनेची प्रॉपर्टी, कुणाची खासगी नाही. शाखेची चावी आणून द्या, अन्यथा टाळ तोडून ताबा घेऊ. अनिल परब यांचा राजूल पटेल यांना इशारा. पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ, शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराची विशेष व्यवस्था निर्माण करा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये फडणवीसांचे मंत्र्यांना आणि प्रशासनाला आदेश. अटल सेतूसाठी 250 रुपये इतकाच पथकर कायम राहणार. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. तब्येत खालावल्यानं वैद्यकीय पथकाकडून जरांगे यांची तपासणी. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून मनोज जरांगे यांची भेट. कुटुंबियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. यावेळी धनंजय देशमुख यांच्या मुलानं जरांगेंचे पायही दाबले. जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंसोबत उपोषणाला बसलेल्या दोघांची तब्येत खालावली. दोघांना उपचारासाठी अंबड इथल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना उपोषणकर्त्यांची माहिती दिली. पोलिसांनी जरांगेंसोबत उपोषणाला बसलेल्यांची माहिती मागवली होती. अंतरवली सराटीमध्ये जरांगेंसोबत काही जणांचं उपोषण. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. जरांगेंबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं गुन्हा दाखल. सकल मराठा समाजाच्या वतीनं तक्रार देण्यात आली होती. शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा. पवार 31 जानेवारीला दिल्लीला जाणार. संसदीय कामकाजामध्ये सहभागी होणार असल्याची देखील माहिती. नाशिकच्या मनमाडमध्ये बस स्थानकामध्ये ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बसेस रोखल्या. एसटी भाडेवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी. एसटी भाडेवाढ विरोधामध्ये सांगलीमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून परिवहन विभागाचा निषेध करत सरकार विरोधात घोषणाबाजी. लासलगाव बस स्थानकामध्ये देखील एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं निदर्शनं. तात्काळ भाडेवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा देखील इशारा. बुलढाण्यामध्ये एसटी भाडेवाढ विरोधामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. सोलापूर एसटी स्टँडच्या गेटवर देखील तिकीट दरवाढी विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. तिकिटाचे दर कमी करावे या मागणीसाठी निदर्शनं. पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं भीक मागव आंदोलन. पुण्यामधील सुखसागर नगर परिसरामधील ई लर्निंग स्कूलच्या इमारतीला 2015ला मान्यता. मात्र 10 वर्षांपासून अपूर्ण इमारतीच्या कामासाठी भीक मागून पैसे गोळा केले. पुण्याच्या वडू येथील छत्रपती संभाजी महाराज यांचं समाधीस्थळ रस्त्याचं काम गेल्या 10 महिन्यांपासून बंद. रस्त्याच्या कामासाठी घेण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात. स्थानिक नागरिकांचं शिक्रापूर चाकण मार्गावर रास्ता रोको आंदोलन. नागपूर जिल्हा परिषद इथं सलील देशमुख यांचं ठिय्या आंदोलन. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या विकास कामांच्या वर्क ऑर्डर थांबवल्यामुळे ठिय्या आंदोलन. काँग्रेस पक्षाचे आज इगतपुरी निषेध आंदोलन. निवडणूक आयोग आणि ईव्हीएम विरोधातील तहसीलदारांना निवेदन देत निषेध नोंदवण्यात आला. अमरावतीच्या रहाटगाव ग्रामस्थांचं स्मशानभूमीच्या विकासासाठी अर्धनग्न आंदोलन. स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. पनवेल तालुक्यामधील भोकरपाडा भागातील एका मराठी कुटुंबाला पुन्हा एकदा परप्रांतीय कुटुंबियांकडून त्रास. रूम ॲग्रीमेंट संपल्यामुळे मराठी माणसाला परप्रांतीयाकडून अपमानास्पद वागणूक. कणकवली तालुक्यामध्ये अधिकाऱ्याच्या कक्षातच हप्ते वसुली सुरू असल्याचा आरोप. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये मायनिंग व्यावसायिक तसंच जमिनीचे व्यवहार सुरू असल्याचा ठाकरे गटाचे नेते सुशांत नाईक यांचा आरोप. भंडाऱ्यातील जवाहरनगरमधील कंपनीमधील ब्लास्ट प्रकरणामध्ये सीजीएम सप्रे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांची बदली. नवीन सीजीएम म्हणून दीपक उद्धवराव देशमुख यांची नियुक्ती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली. कांद्याला प्रति क्विंटल 2300 रुपयांपर्यंत भाव. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नारायणगाव इथल्या वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला अटक. 2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह 2 लाखाचा मुद्देमाल देखील हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई. जळगाव जिल्ह्यामध्ये नोकर भरतीच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरू. आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप.
जालना शहरामध्ये पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणांवर हातोडा। शहरामधील पाणीवेस राजमहाल टॉकीज भागामधील अतिक्रमण महापालिकेकडून जमीनदोस्त। पोलीस बंदोबस्तामध्ये पालिका प्रशासनाची धडक कारवाई। अक्कलकोट तालुक्यामध्ये रेशन घेण्यासाठी नागरिकांची पहाटेपासूनच रांग। बादोला बुद्रुक येथील प्रकार तर पुरवठा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। पालघरच्या गावसनसह 5 गावांमधील पाणीपुरवठा योजना रखडल्यानं ग्रामस्थ आक्रमक। संतप्त ग्रामस्थांचा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेरा। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये नगर मनमाड महामार्गावर खासगी बसेसची वर्दळ। खासगी बसेस तासनतास रस्त्यावर उभ्या राहत असल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा। बुलढाणा जिल्ह्यामधील नाफेड केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या रांगा। कमी मनुष्यबळामुळे सोयाबीन मोजणीला उशीर। वाहनं 3 ते 4 दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी। शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड। दौंडमध्ये विद्यार्थ्याकडून विद्यार्थिनीवर अत्याचार करून मारण्यासाठी 100 रुपयांची सुपारी। मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न। मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक आणि शिक्षिकेवर देखील गुन्हा दाखल। हिंगोली रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये कामगाराला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। सांगलीच्या बिटामधील कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा। कारवाईमध्ये कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त। हिंगोलीमध्ये कोविड काळामध्ये सुरू झालेली आरोग्य विभागाची कोट्यवधी रुपयांची इमारत धुळखात पडून इमारतीमधील लाखो रुपयांचं साहित्य चोरीला गेल्याची माहिती। प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। 15 ते 20 गावांमधून आरोग्य केंद्र पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये कांदा पिकामध्ये खत देण्यासाठी तणनाशक फवारणीला आता वेग। वातावरण बदलामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव। सोयाबीनची खरेदी 31 मार्चपर्यंत सुरू ठेवा। अकोल्यामधील शेतकऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन देत मागणी। हिंगोलीच्या शेतकऱ्यांकडून पारंपरिक पिकांना बगल। जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून करडई तेलबियांची लागवड। वाशिममध्ये बाकलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वॉकेथॉन आणि पथनाट्याद्वारे जनजागृती। रस्ता सुरक्षा अभियान निमित्त विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात आली। उजनी धरण प्रदूषणाच्या विळख्यात। धरण प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू। उजनी धरणाला प्रदूषणाच्या विळख्यामधून वाचवा, अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा इशारा। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधील खोराडी नदी बांधण्यात आलेली संरक्षक भिंत आणि पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं। ग्रामस्थांचा आरोप। पावसाळ्यामध्ये भिंत कोसळली। प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी। नागपुरातील मनीष नगरला वर्धा मार्गाशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग आता सज्ज। हजारो नागपूरकरांचा प्रवास सुखकर होणार। तर जुलै 2023 मध्ये भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात। 23 कोटी 83 लाखांचा खर्च। हिंगोली जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा टरबूजाला मोठा फटका। फळबागेवर मावासह विविध रोगांचा प्रादुर्भाव। शेतकरी चिंतेत। सोलापुरातून मार्च अखेरपर्यंत विमानसेवा सुरू होणार। मार्च अखेर सोलापूर ते गोवा तर मे अखेर सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। नांदेडमध्ये शिक्षकाकडून 10वीतील विद्यार्थिनीचा छळ। मरखेलमधील जिल्हा परिषद शाळेमधील प्रकार। पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपी शिक्षकाला 3 दिवसांची पोलीस कोठडी। जळगावमध्ये महिला वसतिगृहातून पीडित बांगलादेशी तरुणीचं पलायन। पीडित तरुणीनं भिंतीवरून उडी मारत पलायन केल्याची माहिती समोर। कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यामधील येरवडा परिसरामध्ये असणाऱ्या कामराजनगरमध्ये कोयत्यानं गाड्यांची तोडफोड। तरुणाला ही जबर मारहाण करण्यात आली। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। येरवडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। रायगडच्या पेणमध्ये नांदेडच्या मुदखेड तालुक्यामध्ये कांदा पिकाचं योग्य उत्पादन मिळत नसल्यानं शेतकरी हैराण। अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस पिकाला देखील फटका। शेतकरी चिंतेत। जालना जिल्ह्यामध्ये द्राक्ष तोडणीला आता सुरुवात। बदनापूर तालुक्यामधील शेतकऱ्याला 1 एकर द्राक्ष उत्पादनातून 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं। चांगला भाव मिळत असल्यानं शेतकरी देखील समाधानी। नागपूरमध्ये राज्यातील पहिला न्यूक्लिअर मेडिसिन विभाग सेवेत। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा विभाग रुग्णसेवेमध्ये एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव शरीरावर किती झाला हे ओळखण्यासाठी मदत होणार। नागपूर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना जीबीएस रुग्णांची माहिती देण्याची सूचना। जिल्ह्यामध्ये 5 रुग्ण आढळून आल्याची माहिती।